हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मंत्री, आमदार आणि नेत्यांचा आता मराठ्यांशी काहीही संबंध नाही। निवडणुकीतही आमच्या दारात येऊ नये। जरांगे आक्रमक, प्रचारावेळी आल्यास गाड्या ताब्यात घेण्याच्या आंदोलकांना सूचना। मनोज जरांगे खोटारडा माणूस लोकांची फसवणूक करतो। जरांगेंच्या अनेक गुप्त बैठका, अजय महाराज बारसकर यांचे गंभीर आरोप। अजय बारसकर हेकेखोर भोंदू महाराज, त्याने मला शिकवू नये। जरांगे यांचा हल्ला बोल, तर तुकाराम महाराजांवरील वक्तव्याबद्दल खेद व्यक्त। 10% आरक्षण देऊन मराठ्यांचा वाटोळं करण्याचा प्लॅन, बारसकरांच्या मागे कोण नेते मला माहिती। सरकारने ट्रॅप रचणं बंद करावं, जरांगेंचा सरकारसह अजय बारसकर यांना इशारा। आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण हवंय, सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी झालीच पाहिजे। सरसकट आरक्षण द्यायला अडचण काय, मनोज जरांगेंचा सरकारला सवाल। सरकारची भूमिका स्वच्छ आणि पारदर्शक, घाई गडबडीत कोणता निर्णय घेता येत नाही। जरांगेंनी संयमाची भूमिका घ्यावी, मंत्री शंभूराज देसाईंचा जरांगेंना आवाहन। सर्वेनुसार राज्यातील 50% जागा महाविकास आघाडी जिंकणार, शरद पवारांचा दावा। तर भाजपला विजयाची खात्री नाही आणि म्हणून फोडाफोडीचं राजकारण, पवारांची भाजपवर टीका। महागड्या गाड्यांमध्ये फिरत सत्तेचा दिखावा करू नका, सर्वसामान्य मतदारांसोबत कनेक्ट व्हा। भाजप मुंबई निवडणूक समितीच्या बैठकीत जेपी नड्डांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। महाराष्ट्रामधून 6 जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड, भाजपचे अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसच्या हंडवरे यांचा समावेश। आमदार अपात्रता प्रकरणात शरद पवार गटाला मुंबई हायकोर्टाकडून नोटीस, 11 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, 14 मार्चपर्यंत कोर्टाची सुनावणी तहकूब। लोकसभेच्या तोंडावर अजित पवारांसोबत आणखी काही आमदार येणार, शरद पवार गटाचे 5 आमदार आमच्या संपर्कात, अमोल मिटकरींचा दावा। 50,000 पगार घेणाऱ्या माणसाने जास्त बोलू नये, जितेंद्र आव्हाडांचा अमोल मिटकरींवर पलटवार। मिटकरी जर इतकं छान बोलत असते तर प्रवक्ते पदावरून त्यांना हाकललं नसतं, अशीही टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।